गेल्या 8 दिवसापासून सजावट, डेकोरेशन, दिवे, फूल यामध्ये सगळेजण व्यस्त आहेत. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाची लाट उसळली. बाप्पाच्या आगमनाची ओढ मनामध्ये एवढी वाढली की प्रत्येक क्षण फक्त बाप्पा कधी घरी येणार याचीच वाट बघत आहेत. आणि अखेर तो क्षण आला. आम्ही सर्व कुटुंबियांनी मिळून लाडक्या श्री बाप्पांना आणण्यासाठी पाऊल टाकलं. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आम्ही बाप्पांना घरी घेऊन आलो. चौकटीतून घरात प्रवेश करतानाच असं वाटलं जणू स्वर्गातूनच देव आमच्या घरी आलेत. आता थोड्याच वेळात श्री बाप्पा आपल्या घरात प्रवेश करणार आहेत म्हटल्यावर त्यांचं स्वागत चाललं होतं. घराच्या प्रवेशद्वाराजवळच म्हणजे चौकटी बाहेर श्री गणपती बाप्पांचं पूजन चाललं होतं. तितक्यात श्री बाप्पांची नजर सजावटीकडे वळली. त्यांचे डोळे चमकले. डोळ्यातलं भावविश्व इतकं घन होतं की मनातला प्रत्येक भाव सांगून गेला. त्या नजरेतून असं जाणवलं बाप्पांना देखील भक्तांच्या घरी येण्याची उत्सुकता आहे. जणू तेही म्हणत होते, कधी आज जाऊ, माझ्या लाडक्या भक्तांमध्ये रमो. बाप्पांच्या चेहऱ्यावरचं तेज, प्रसन्नता आणि ओढ बघून आमचे देखील डोळे भारावून आले. खरंच एका वर्षानंतर घरी आलेल्या बाप्पांचा तो पहिला क्षण अविस्मरणीय होता. त्यांची नजर, त्यांचा हसरा चेहरा, त्यांची कृपा हे सगळं जणू आपल्याला सांगत होतं की खरी भक्ती म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि एकत्रितपणा. आज बाप्पांच्या आगमनानं आमच्या घरातच नाही तर मनात देखील आनंदाचं दीप उजळलं आहे. ही आहे ऊर्जा, ही आहे श्रद्धा, ही आहे प्रेरणा, आयुष्यभर साथ देणारी. श्री गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.